बालभारती इंग्लिश पुस्तकातली ही 17वी कविता आहे. कवितेचं नाव आहे क्युरियासिटी. क्युरियासिटी म्हणजे काय? तर काहीतरी आपल्याला जाणून घ्यायचं असतं, काहीतरी माहिती हवी असते. मग आपण काय करतो? ती इच्छा व्यक्त करतो, म्हणजे आपली डिझायर असते. डिझायर टू नो, जान लेने की इच्छा, त्याला म्हणतात क्युरियासिटी. त्यालाच मराठीमध्ये जिज्ञासा असंही म्हणतात. टेल मी एव्हरीथिंग. Tell me everything. What makes it winter and then spring? What makes it winter and then spring? तो मुलगा म्हणतोय, गिव्ह मी इन्फॉर्मेशन. Who makes this season of winter? Who makes this season of spring? असा तो मुलगा म्हणतोय की हे सीझन कोणी केलेत, कोण बनवतं ते मला सांगा. विंटर नंतर स्प्रिंग येतो. ते स्प्रिंगमध्ये जेव्हा झाडांना फुलं येतात, फळं येतात, हे सगळं कोण करतं? व्हॉट मेक्स इट विंटर अँड देन स्प्रिंग? नंतर तो मुलगा म्हणतो, विच आर द चिल्ड्रन बटरफ्लायज? या बटरफ्लायची लहान लहान मुलं तुम्ही कोणी पाहिली का? कोण असतात ती मुलं? तर बटरफ्लायची लहान पिल्लं नसतातच, कारण बटरफ्लाय लार्वेनी तयार होतो. हे तुम्ही बटरफ्लायच्या धड्यातून आणि हनीबीच्या धड्यातून शिकलेलेच आहात. All of you know that how larvae become butterfly. पुढे तो म्हणतोय की बघा, आपण बोलता बोलता आपल्या पापण्यांची उघडझाप होते. मग तो म्हणतोय की व्हाय डू पीपल कीप विंकिंग देअर आईज? विंकिंग देअर आईज म्हणजे आपण एकमेकांशी बोलता बोलता आपोआप पापण्यांची उघडझाप होते, त्याला विंकिंग असं म्हणतात. मला तर वाटतं हा मुलगा म्हणजे तुम्हीच आहात. या मुलाचे प्रश्न काही केल्यास संपत नाही. तुम्ही तुमच्या घरी काही काही प्रश्न विचारून पालकांना सतावतच असाल की नाही? तसं या मुलाला अजूनही प्रश्न पडतात. मग त्याला असं लक्षात येतं की पक्षी कधी झोपतात? व्हेअर डू बर्ड्स स्लीप्स? कुठे झोपतात? व्हेअर डू बर्ड्स स्लीप? पक्षी कुठे झोपतात? डू बीज लाईक टू स्टिंग? मधमाशीला चावायला आवडतं का? मधमाशीला डंख मारायला आवडतं का? मधमाशीला दुसऱ्यांच्या अंगामध्ये काटा म्हणजे स्टिंग तो घुसवायला आवडतो का? टेल मी प्लीज एव्हरीथिंग. टेल मी प्लीज एव्हरीथिंग. हे सगळे पक्षी कुठे झोपतात असा त्याला प्रश्न पडलेला तर आहेच, पण तो विचारतोय, टेल मी आय वॉन्ट टू नो. What makes leaves grow? In the shapes they grow. तो म्हणतोय, टेल मी मला सांगा, मला इन्फॉर्मेशन द्या. आय वॉन्ट टू नो व्हॉट मेक्स लिव्स ग्रो. पानं कशी वाढतात आणि त्यांच्या ठराविक शेपमध्येच ती कशी वाढतात. आणि मग तो पुढे म्हणतो, व्हाय डू गोल्ड फिश कीप च्विंग अँड रॅबिट्स वर्बल देअर नोजेस? की गोल्डफिश हा सारखा काय चघळत बसतो, काय च्विंग करतो, आणि रॅबिट त्याचं सारखं नाक का असं हलवत असतो? जेव्हा रॅबिटला किंवा कुत्र्याला वास घ्यायचा असतो, काही हवं असतं, तेव्हा त्या नाकाची अशी जलद गतीने हालचाल करतात. तर तो विचारतो की व्हाय डू गोल्डफिश कीप च्विंग अँड रॅबिट्स वर्बल देअर नोजेस? जस्ट फ्रॉम हॅबिट्स. ती त्यांची सवय असते का? टेल मी Tell me something. I want to know. Where does the wind when it goes away go? हा वारा जातो कुठे? नक्की जातो कुठे? Tell me. Or don't even grown ups know. मला हे सगळं माहिती व्हायला पाहिजे, तर प्लीज मला सांगा. I want to know. Tell me everything.